नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवार 28 मार्च 2026 हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो। आज सांगली बाजार समितीमध्ये हळदीला 26,000च्या वर दर मिळालेला आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो, लगेच आपल्या वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून। पण विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, सबस्क्राईब करा। असेच दररोजचे बाजारभाव व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिलीच बाजार समिती आहे सांगली। राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 2,779 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 12,400 रुपयाचा। सर्वसाधारण दर मिळाला 16,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 26,500 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती नांदेडला आवक आलेली आहे 1,393 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11,300 रुपये, सर्वसाधारण दर 12,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,365 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली। आवक आलेली आहे 2,050 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,400 रुपये, सर्वसाधारण दर 13,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,600 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे शेनगाव या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 47 क्विंटलची। लोकल हळदीला कमीत कमी दर मिळालेला आहे शेनगावला 11,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपयाचा। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लोहा। राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 15 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9,000 रुपये, सर्वसाधारण दर 9,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 10,600 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती पुन्हा नांदेड। आवक आलेली आहे 539 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 12,000 रुपये, सर्वसाधारण दर 13,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,605 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे वसमतला लोकल हळदीला आवक आलेली आहे 274 क्विंटलची। कमीत कमी वसमतला हळदीला दर मिळाला आहे 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11,960 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,920 रुपये।